नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाची विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी आमची प्रचंड मेहनत आहे। त्यामुळे आमचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करा। काल निवडणुकीचे निकाल लागले आणि काही धक्कादायक निकाल आले। महाविकास आघाडी आणि महायुती एक्झिट पोलमध्ये जवळपास समान दाखवत होती, मात्र त्याच्या विपरीत घडलं आणि दणदणीत विजय महायुतीचा झाला। अनेक लढायांमध्ये दिग्गजांचा दारुण पराभव झाला। राज्यातील काँग्रेसचे आणि शिवसेनेतील नेते बडे नेते या निवडणुकीमध्ये पराभव झाला। त्याच पद्धतीचा एक पराभव म्हणजे नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षाकडून रिंगणात होते। त्यांच्या विरोधामध्ये भाजपाचे चरण ठाकूर उभे ठाकले होते। या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच सस्पेन्स राहिला। काटोल विधानसभेमध्ये नेमकी तिकीट कोणाला मिळणार इथपासूनचा हा सस्पेन्स होता। शेवटपर्यंत अनिल देशमुख राहणार की सलील देशमुख रिंगणामध्ये राहणार अशी परिस्थिती होती, तर दुसऱ्या बाजूला भाजपाकडून कोण अशी परिस्थिती होती। भाजपाकडून अविनाश ठाकरे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख यांच्यासारखे नेते या ठिकाणी रिंगणात होते। तर इकडे शरदचंद्र पवार गटाकडून अनिल देशमुख तर उभे राहणारच होते, परंतु ऐनवेळी सलील देशमुखांचं नाव पुढे येईल अशी चर्चा होती आणि तसंच झालं। सलील देशमुख यांना एबी फॉर्म मिळून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि भाजपाकडून शेवटच्या टप्प्यामध्ये चरणसिंग ठाकूर यांना ती जागा सुटली आणि आशिष देशमुख यांना सावनेरमधून लढायला पक्षानं सांगितलं। निवडणूक सुरू झाली अशामध्येच याज्ञवल्क्य जिचकार यांनी अपक्ष फॉर्म भरून त्यांनी सुद्धा त्यांची एंट्री केली। राहुल देशमुख यांनी सुद्धा नाराज होऊन त्यांनी सुद्धा शेकापकडून त्यांचा फॉर्म भरला आणि अशी चौरंगी लढत या ठिकाणी बघायला मिळणार होती। निवडणुका सुरू झाल्यानंतर कोण कोणाकडून लागणार, कारण या ठिकाणी जातीचं समीकरण सर्वात मोठं ठरणार असं भाकीत करण्यात आलं होतं आणि हे भाकीत आता कितपत खरं ठरलं हे बघावं लागणार आहे। कारण चरणसिंग ठाकूर यांचा आता आपल्याला माहितीच आहे की जवळपास 39,000च्या इतक्या फरकाने चरणसिंग ठाकूर यांचा विजय झाला आहे। चरणसिंग ठाकूर यांना जवळपास 1,04,000 इतके मतं भेटले आहेत। सलील देशमुख यांना जवळपास 64-65,000 इतके मतं या ठिकाणी मिळाली आहे। जिचकार यांना कमी मतं या ठिकाणी मिळाले, जवळपास 13,922 इतके मतं मिळाले, तर राहुल देशमुखांना 5,500 ते 6,000च्या दरम्यान मतं मिळाली आहे। काटोल मतदारसंघामध्ये सलील देशमुख यांचा पराभव का झाला याची सुद्धा चाचपणीपणा किंवा विश्लेषण करणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं की सुरुवातीपासून असं वाटत होतं की ठाकूर यांना या ठिकाणी भाजपाची तिकीट मिळाल्यामुळं ठाकूर हे एक हिंदी भाषिक पडतात आणि या ठिकाणी कुणबी लॉबी चालते आणि त्यामुळं याचा फायदा सलील देशमुख यांना होईल असं मानलं जात होतं। कारण थेट लढत ही भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती, सलील देशमुख आणि चरणसिंग ठाकूर यांच्यामध्ये होती। फक्त बघायचं हे होतं की कोण कोणाची मतं खातात, कारण राहुल देशमुख आणि जिचकार हे कोणाची मतं घेतात आणि कोणाकडे यांची मतं ओढतात, परंतु मतं ट्रान्सफर करण्यामध्ये जिचकार आणि राहुल देशमुख यांना फारसं तेवढं यश आलेलं नाही। जिचकार यांना 20,000 ते 25,000 मतं मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु तसं सुद्धा झालेलं नाही। राहुल देशमुख यांना सुद्धा अशी अपेक्षा होती की या सर्व भानगडींमध्ये मी कुठंतरी पुढे निघून जाईल आणि विजयी होईल असं त्यांना वाटत होतं, परंतु त्यांना सुद्धा 10,000च्या वरती सुद्धा मतं या मतदारसंघात मिळाले नाही। त्यामुळे सलील देशमुख हे मागे का राहिले, तर या ठिकाणची मागच्या 25 वर्षापासून अनिल देशमुख आमदार होते आणि अनेक मतदारांमध्ये असं थोडं वातावरण होतं की 25 वर्षामध्ये या ठिकाणी फारसा विकास झालेला नाही, अँटी इन्कम्बन्सी ज्याला आपल्याला म्हणता येईल ती भावना मतदारांमध्ये होते आणि त्याचीच परिपाक हा आपल्याला मतदानामध्ये दिसून आलेला आहे। मागच्या 25 वर्षापासूनची अँटी इन्कम्बन्सी हे सलील देशमुख यांना भोवण्यास या ठिकाणी आलेली आहे। दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी जातीचं राजकारण जर बघितलं गेलं तर कुणबी या दोन समाजामध्ये या एका समाजामध्ये 2 गट पडल्याचं या ठिकाणी दिसलं आहे। एक गट जो परिणय फुके यांच्या माध्यमातून भाजपाकडे गेलेला आणि दुसरा गट जो अनिल देशमुखांचा जो गट होता त्यांचेच कार्यकर्ते त्या संघटनेमध्ये होते तो त्यांच्याकडचा एक गट, असे 2 गट उघड या ठिकाणी बघायला मिळाले आणि दोन्ही गटांनी आपल्या आपल्या पक्षासाठी एक समाज हा बाजूला ठेवून पक्षासाठी काम केलेलं या ठिकाणी दिसून आलेलं आहे। त्याचप्रमाणे जे ओबीसी समाज जो आहे तो भाजपाच्या बाजूने कुठेतरी जाताना दिसला आहे। दलित मुस्लिम हा फॅक्टर
राष्ट्रवादीकडे गेलेला आहे, परंतु ओबीसी समाज हा बहुतांश ओबीसी समाज 70 ते 80% मतं ही भाजपाला मिळालेली आहे. काटोल विधानसभेमध्ये काटोल आणि नरखेड हे दोन तालुके येतात. यामध्ये नरखेड तालुक्यामध्ये आतापर्यंत अनिल देशमुखांना खूप मोठी मदत होत होती, परंतु सर्वात मोठं खिंडार हे नरखेड तालुक्यामध्ये पडलं आहे. एकूण 17 फेऱ्या झाल्या, तर 17ही फेऱ्यांमध्ये चरणसिंग ठाकूरच आघाडीवर, पहिल्या फेऱ्यापासून तर 17व्या फेरीपर्यंत चरणसिंग ठाकूर आघाडीवर होते. त्यामुळं फक्त नरखेडच नाही तर काटोल आणि काटोल ग्रामीण मध्ये सुद्धा चरणसिंग ठाकूर यांनाच मतदारांनी पसंती दिलेली या ठिकाणी दिसून येते. लाडक्या बहिणींचा सुद्धा खूप मोठा वाटा या ठिकाणी मतदारांमध्ये दिसतोय. नरखेड तालुक्यामध्ये विशेषतः सतरंजी संघटना यांचं खूप मोठं योगदान भाजपाच्या विजयामध्ये या ठिकाणी पण दिसून येत आहे. कारण सतरंजी संघटनेचा उमेदवार या ठिकाणी दिलेला होता नरेश अरसडे आणि संदीप सरोदे, हे दोघांनी उमेदवारी अर्ज भरलेले होते सतरंजी संघटनेकडून, परंतु ते कशा पद्धतीनं मागे घेण्यात आले, सुनील केदारांनी काय आश्वासन दिलं होतं, त्यांना काय वाटलं होतं, नंतर बावनकुळेकडे काय झालं, सतरंजी संघटनेने मग ऐन वेळेवर त्यांचा फॉर्म वापस घेतला, हे राजकारण सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळं या ठिकाणी मतविभाजन जे भाजपासाठी व्हायचं होतं ते रोखण्यामध्ये भाजपा 100% यशस्वी ठरली आणि त्याचा फायदा भाजपाला झाला आणि सगळ्यांनी भाजपासाठी काम केलं आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या वेळेमध्ये इकडे आणि इकडे असं न जाता त्यांनी सुद्धा भाजपा कार्यकर्त्यांनी 100% चरणसिंग ठाकूर यांचा विजय कसा होईल यासाठी लक्ष दिलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदारसंघामध्ये पैशाचा वापर भरपूर झाला. जिचकार असो, भाजपा असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सलील देशमुख असो, या तिन्ही नेत्यांनी जितका पैसा पुरवता येईल कार्यकर्त्यांपर्यंत, जितका पैसा पाठवता येईल याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला आहे. बचत गटाच्या माध्यमातून काय पैशाचा वाटप असेल, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, जे बूथ लेवलच्या माध्यमातून, या सगळा वापर या मतदारसंघामध्ये झालेला दिसतोय. परंतु त्याचा फायदा आणि अनेकांचा असा अंदाज होता की मार्जिन जर खूप राहील तर खूप झालं 5 ते 10 हजारापर्यंतची इतकी मार्जिन राहील, परंतु जवळपास 40,000च्या घरामध्ये जर का या ठिकाणी सलील देशमुखांचा पराभव होत असेल तर हा खूप मोठा पराभव या ठिकाणी मानला जातोय. कारण हा थेट धक्का अनिल देशमुखांना आहे. दुसरी गोष्ट अशी की अनिल देशमुखांना जर का सरकार येईल तर मंत्री बनवतील किंवा मागच्या दरवाजातून म्हणजेच विधान परिषदेतून अनिल देशमुखांना घेतील, आता ही शक्यता सुद्धा मावळली आहे. कारण त्यांच्या पक्षाचे फक्त 10च आमदार निवडून आलेले आहेत आणि विधान परिषदेवर सुद्धा अनिल देशमुखांचं जाणं आता सध्या तरी कठीण झालेलं आहे. त्यामुळं सलील देशमुखांना एकीकडे उमेदवारी मिळाली, त्यांचा पराभव, इकडे अनिल देशमुखांना सुद्धा आता वरती जाण्याचा कुठेतरी सध्या तरी संधी दिसत नाही आहे. भविष्यामध्ये काय होईल काही सांगता येत नाही, परंतु सध्या तरी त्यांना सुद्धा संधी आहे नाही. सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण इथं लक्षात घेतली पाहिजे तर काँग्रेसची भूमिका या मतदारसंघामध्ये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये लढली, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस होती आणि काँग्रेसनी नेमकं कोणाचं काम केलं हा सुद्धा प्रश्न आहे. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, त्यांचे घरचे जर का 2-3 मेंबर असेल तर एक जण सलील देशमुखांसोबत दिसत होता, एक जण जिचकार यांच्यासोबत दिसत होता. कार्यकर्ता नेमकं कोणाचं काम करतो हे समजत नव्हतं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेमकं कोणाचं काम केलं, जिचकार यांच्यासाठी काम केलं, भाजपा यांच्यासाठी काम केलं की सलील देशमुख यांच्यासाठी काम केलं, याचा शोध कुठंतरी अनिल देशमुख आणि सलील देशमुख यांनी सुद्धा घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं आता पुढच्या विकासा कामासाठी देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी यांनी मतदारांना आश्वस्त केलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही या मतदारसंघामध्ये उद्योगधंदे आणू, या मतदारसंघामध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ, हे कुठेतरी लोकांना भावलेलं दिसत आहे. लाडक्या बहिणीचा सुद्धा महत्वाचा फॅक्टर या ठिकाणी ठरला. त्याचप्रमाणे समाजाची मोड बांधण्यामध्ये भाजपा कुठेतरी यशस्वी झाल्याचं दिसत आहे. माळी समाज असो, तेली समाज असो, यांचे जवळपास भाजपाकडे मतं गेलेले दिसत आहे. कारण त्यांचं नेतृत्व कुठेतरी या मतदारसंघामध्ये दिसत नव्हतं, परंतु ठाकूर यांच्या माध्यमातून तरी आपलं नेतृत्व कुठेतरी पुढच्या काळामध्ये प्रस्थापित होईल म्हणून स्वतः काटोल पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांची जे या मतदारसंघामध्ये कुठेच दिसले नाही, जे अनिल देशमुखांसोबत दिसत होते ते इनॅक्टिव्ह या मतदारसंघामध्ये राहिले. त्यांनी अनिल देशमुखांचं पण काम केलेलं नाही, चरण ठाकूर यांचं पण काम केलेलं नाही, ते कुठेच दिसले नाही. त्यामुळे त्यांची भूमिका सुद्धा या ठिकाणी महत्वाची राहिली. एकंदरीतच खूप मोठा विजय भाजपासाठीचा हा मानला जातोय. देशमुख यांचं मागच्या 20 ते 25 वर्षापासूनचं राजकारणाला
ठाकूर यांच्या निमित्तानं 2024ला ब्रेक लागलेला आहे. आता पुढच्या काळामध्ये बघणं महत्वाचं आहे की दिलेले आश्वासन हे ठाकूर आणि भाजपा कसं या मतदारांना पाळतात आणि कशा पद्धतीनं पुढे जाऊन मतदारसंघाचा विकास करतात हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. आमचं हे विश्लेषण आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.